मिरज समतानगर भागात शिवजयंती मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मिरज गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटण्यात आली। कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना गुंटेवारी विकास समितीचे विजय बल्लारी यांनी केले। विविध पक्षाचे, विविध धर्माचे व जातीय पंथाचे लोक उपस्थित राहून अभिवादन केले। शिवसेनेचे भगवानदास केंगार, पप्पू कोळेकर, राजू दयाळ, सतीश पावसे, सचिन सिरसाळे, गौस नुरानी, संतोष जडगे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख, साद गवंडी, अजय बाबर, सलीम कनवाडे सह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरज येथे समतानगर भागामध्ये सर्व पक्षीय, सर्व जाती, सर्व पंथाच्या समुदायाच्या वतीनं अतिशय आनंदात, उत्साहात व आल्हाददायक वातावरणामध्ये पार पडली। या भागातील वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळी क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते, वेगवेगळे पक्षातील कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन आमचे सहकारी मित्र विजय बल्लारी असतील, कोडेकर असतील आणि या परिसरातील सर्व तरुणांनी गेले 4-5 दिवस झाले अहोरात्र कष्ट केलं। शांतता कमिटीमध्ये मिटिंग घेतली। साहेबांना खास करून साहेब केंगार साहेब यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी आम्ही मिरजेला एक आगळा वेगळा मेसेज देतो इथं, कारण या ठिकाणी सर्व पक्षी, मुस्लिम समाजापासून, बौद्धापासून, जैन, कोळी, माडी, साडी, दंडगर, कंबर बिंबर सगळी लोक येत असतात। प्रत्येक समाजाचा एकच प्रतिनिधित्व येऊन या भागामध्ये एक चांगला संदेश महाराष्ट्रात नाही, जिल्ह्यात नाही, देशाला देण्याचा आम्ही करतोय समतानगरनं। कारण या समतानगरमध्ये प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आम्ही मिरजेमध्ये जाऊन त्या भागातल्या लोकांना सांगतो की बाबा या ठिकाणी समतानगरमध्ये विजय बल्लारी असेल, कोडेकर असेल, या लोकांनी कसं नेमकं कार्यक्रम केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाचे एकाचे राजे नव्हते, जनतेचे राजे होते। राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्यकारभार बघावा। आजचे जे राज्यकारभार आहे त्यांचा पण राज्यकारभार बघावं, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुणा एका जाती धर्माचे पंथाचे नव्हते, ते बहुजनांचे होते। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळामध्ये कुठल्याही एका परकीला शेतकऱ्याचा एका दांडाला, उसाच्या कांडाला हात लावायची हिंमत नव्हती। शेत सारा माफ केला होता, पाणी मोफत पडलं होतं। शेतासाठी एक वेगळी पद्धत करून शेतकरी, माझा राज्यातला शेतकरी कसा जगला गेला पाहिजे, महिलांना संरक्षण कसं दिलं पाहिजे, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार कसं केला पाहिजे हे शिकायचं असतं ते छत्रपती शिवाजी महाराजकडनं शिका। आजचे राजकर्ते काय करत आहे? जाती जमातीमध्ये भेदभाव निर्माण करत आहेत। पण हे शिवाजी महाराज, आमचे शिवाजी महाराज काय करत होते? त्यांचे अंगरक्षक कोण होते? आरमारी सैन्य दल प्रमुख कोण होते? सगळे मुस्लिम समाजाचे होते। म्हणजे या देशाचा राज्य करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासार्हता मिळवलेले पण हा आमचा समाज घटक होता, हा मुस्लिम समाज होता। पण आजची परिस्थिती वेगळी आहे केंगार साहेब, आजची परिस्थिती वेगळी आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते। म्हणजे मुसलमानावर किती गाढा विश्वास होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, बरोबर की नाही? आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक लोक माझा राजाचं कसं राज्यकारभार होतं हे सांगण्यासाठी आज आम्ही मुस्लिम मावळे शिवाजी महाराजाला जेवढं तुम्ही म्हणतात त्याच्यापेक्षा 10 पटाने आम्ही म्हणतो। कारण शिवाजी महाराजांनी आम्हाला सन्मान दिला, की त्यांच्या अंग संरक्षण करण्यासाठी एवढी मोठी जबाबदारी आमच्या वतीने आम्ही पायपणाने ते पार पाडले आमचे समाज बंधूंनी, बरोबर की नाही केंगार साहेब? म्हणून आज या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचं व नारळ फोडण्याचा स्वाभिमान माझ्यासारख्या छोट्याशा मुस्लिम कार्यकर्त्याला आज विजय बल्लारी असते, केंगार साहेब असते, कोळेकर साहेबाचे यांच्या माध्यमातून आज आम्हाला मान सन्मान मिळाला ते मी कदापि विसरू शकत नाही। आज सर्व देशामध्ये राज्यकारभार कसा करावा तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि त्यांनी जे राज्यकारभार चालवलाय त्या राज्यकारभारचा आदर्श घेऊन तुम्ही राज्यकारभार चालवला तर संपूर्ण जगामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जयकार होणार आणि सगळ्या जगावर भारत राज्य केल्याशिवाय राहणार नाही. मी एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय.